स्वागतनगर परिसरातील ताई चौकात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 19 वर्षीय युवकाचा मृतदेह परिसरात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रथमेश बबन गायके असं त्या तरुणाचं नाव आहे. प्रथमेशला 4 तरुणांनी सोबत नेले होते. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबियांनी माध्यमाशी बोलताना केला आहे. या प्रकरणात प्रथमेशचे वडील आणि भाऊ यांनी 4 जणांवर संशय व्यक्त केला असून संबंधितांविरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून नेमकं कारण काय याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. प्रज्वल बबन गायके ते ताई चौकात आलते. ते 2 मुलं त्याला गाडीवर घेऊन जाताना बघितलं. मग मागणं दोघं आलते. मग त्यांच्या पाठीमाग गेलो आहे ना, मला हाकलून दिले बाहेर. तुझं भाऊ नाही जा म्हणले. मग असं दमदाटी केले, मग हाकलून दिले मला. काय कोण अजय अजय जाधव, पिन्या गायकवाड, समर्थ लिंबोळे, साहिल शेख. कधी घडली ही घटना? 4 आरोपी. हे कुठले राहणार आहे? 4 आरोपी स्वागतनगर, देसाईनगर, ताई चौक, विष्णुनगर. मी बबन हरी गायके, राहणार रवींद्रनगर, ताई चौक. माझ्या मुलाला 4 मुलांनी गोड बोलून घेऊन डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. आणि जोपर्यंत अधिकारी साहेब त्या मुलांना ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही. आणि काय असेल ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा हीच आमची इच्छा आहे. ही घटना कशावरून घडली? ती मित्र कंपनी आहे. ते रात्री दिवसभर घरी आला नव्हता, ह्यांनी येऊ दिलं नव्हतं. मग ह्यांनी सकाळी त्यांनी आल्यानंतर त्याला आंघोळ करून, आम्ही नसता आंघोळ करून गेला. माझ्या मुलांनी बघितलं. बघितल्यानंतर माझ्या मुलांनी त्यांना हाक मारली. तर त्यांनी त्याला बसवून गाडीवर घेऊन गेले. बसवून घेऊन गेल्यानंतर जिथं जे अपघात झाला त्या अपघाताच्या ठिकाणी त्याला न्यायला लागले होते. त्याला हाकलून दिलं. पूर्वी काय वाद वगैरे झाला? वादभीत काय नव्हतं. किती वाजता नेमकी घटना घडली? ही घटना मी बघा 4-4:30ला बघितलं. माझ्या मुलांनी त्यांना आकाराच्या पुढून येताना बघितलं. कालपासून घरी आले नव्हते? कालपासून घरी आला नव्हता, सकाळी घरी आला. हां. पूर्ण नाव आहे त्यांचं? प्रथमेश बबन गायके, वय? 19.